माय माऊली नमस्कार. 18 पुराणातील एक पुराण श्री गरुड पुराण महात्म्य कथासार अभिवाचन करत आहे. सर्वप्रथम मृतात्म्या शांती लाभो. भाग 12. ओम श्री परमात्मने नमः. अध्याय 127. दशगात्र विधी. हा विधी केल्याने पुत्र पितृतृणातून मुक्त होत असतो. पुत्राने शोक आवरून मन घट्ट करून पित्यासाठी पिंडदान करावे, कारण मेलेली व्यक्ती त्याच नावारूपात पुन्हा कधीही दिसू शकणार नाही. तिचा पुढचा प्रवास नवीन रूपात नवीन नावाने होत असतो. मृत व्यक्ती पुन्हा त्याच रूपात त्या नावाने उत्पन्न होईल असा दैवी अगर मानवी कोणताच उपाय नाही. नाहीतर राजा नळ, प्रभू रामचंद्र, युधिष्ठिर अशांना दुःख भोगावे लागलेच नसते. सर्व नाती गोती तात्पुरती ऋणानुबंध संपेपर्यंतच असतात. प्रत्येक गोष्ट नश्वर आहे असे जाणून पुत्राने पुढील क्रिया कराव्यात. जर पुत्रच जिवंत नसेल तर सून, मृताची पत्नी हयात नसली तर पुत्र नसला तर सक्का भाऊ क्रिया करू शकतो. यापैकी कुणी नसेल तर शिष्य, गोत्र बांधव, पुतण्याच्या मुलाला हित अधिकार आहे. कुणी नसेल तर कुलपुरोहित, जीवलग मित्र, राजा करू शकतो. मात्र उत्तर क्रिया कुणीतरी एकानेच कराव्यात. तथापि विभक्त राहणारे बांधव वर्षश्राद्ध फक्त वेगवेगळे करू शकतात. मृताच्या पहिल्या अगर दुसऱ्या दिवसापासून पिंडदान करावे. दुसऱ्या प्रहरी स्नान करून घराबाहेर वृक्षाखाली बसून जागा स्वच्छ करून केळीच्या पानावर दर्भाचा एक पुतळा बनवावा. त्याची पूजा करून दर्भावर भात अथवा गव्हाच्या पिठाचा पिंड ठेवावा. त्यापाशी वाळा, मका, निरांजन, उदबत्ती, विडा, दक्षिणा ठेवावी. मग हात जोडावे, प्रार्थना करावी की अमुक नावाच्या मृताचे नाव प्रेताला या सर्व वस्तू मिळो, दुधाने पाण्याने तर्पण करावे असे 9 दिवस करावे. 9व्या दिवशी सरस पिंडातील लोकांनी स्नान करावी. क्रिया करा. स्त्रिया पुढे, पुरुष मागे अशा मृताच्या घरी जावे. सोबत दुर्वा लाह्या घ्याव्यात. तेथे त्या लाह्या दुर्वा जमिनीवर ठेवून घरातील लोकांना असे म्हणावे की तुमच्या कुळाची वाढ या दुर्वासारखी विकास लाह्यांप्रमाणे हो. त्यानंतर 10व्या दिवशी मासाचे पिंड करून दिले जावेत. परंतु कलियुगात मासाचा निषेध सांगून त्याला पर्याय म्हणून उड्डाच्या पिठाचे पिंड द्यावे असे सांगितले. नंतर सर्वांनी मुंडन करावे. 10व्या दिवसापर्यंत एका ब्राह्मणाला जेवू घालावे. नंतर हात जोडून प्रेताला मुक्ती मिळावी याकरिता भगवान विष्णूची प्रार्थना करावी. मग स्नान करून घरी यावे. भाग 128. 11व्या दिवसाचा विधी. 11व्या दिवशी भल्या पहाटे नदी, तलाव, विहिरीवर स्नान करून दैहिक कर्म चांगल्या जाणकार ब्राह्मणाच्या मार्गदर्शनासाठी खाली करावे. यापूर्वीची 10 दिवस जी श्राद्ध करता ती प्रेतोद्देशाने मंत्रविना केलेली असतात. मात्र 11व्या दिवसापासून समंत्रक पिंडदान करावे. त्यावेळी विष्णू, ब्रह्मदेव, रुद्र, यम यांच्याकरिता 4 दिशांना 4 कलश स्नान करून दक्षिणाभिमुख बसून अपसव्य करून तर्पण करावे, हवन करावे. पितरांच्या उदरात योगदान करावे. नंतर मृताच्या वापरातले दागिने, वाहन, तूप, भरलेले काशाचे भांडे, तिळांचं 8 महादाने पूर्वी दिली नसल्यास तेवढ्या गोष्टी शय्यसर दान करावे. एखादा विधी आटोपला की मग शास्त्रविधीनुसार वृषोत्सर्ग म्हणजे वळू सोडून देणे करावा. वळूमध्ये पिंगट रंगाचा, लाल रंगाचा, एकरंगी नील पिंग राखेसारख्या रंगाचा, कपाळी टिळा असलेला, संपूर्ण निळ्या रंगाचा असे 5 भेद. असा ऋषोत्सर्ग करण्यामुळे मागील 21 दिवस पिढ्यातील पूर्वजनांचा उद्धार होतो. त्यासाठी ग्रहस्थापना करून एक कालवट, एक वेळ दोघी वयातनं आलेली असावी. त्याचा विवाह करावा. त्याचे बंधन काढून त्यांना मुक्त करून सोडून द्यावे. जर का विधी जिवंतपणे केला तर करणाऱ्याला मृत्यूनंतर त्याचे फळ आपोआप मिळते. ऋषोत्सर्गाचा विधी पार पडल्यानंतर शाळीग्राम स्थापन करून वैष्णव श्राद्ध, स्वतःचे श्राद्ध करावे. महापातकाचे दहन करणारा सर्वश्रेष्ठ विधी. जर मेलेली व्यक्ती पुत्रवती, सौभाग्यवती स्त्री असली मग तो ऋषोत्सर्ग न करता दुभती गाय दान करावे. नंतर मृतासाठी 16 मध्य श्राद्धे करावी. अशी एकूण 48 श्राद्ध. त्यापैकी प्रथम दिवसापासून 10व्या दिवसापर्यंत 16 पिंड मलिन श्राद्ध, 11व्या दिवसाचे 16 मध्य श्राद्ध, नंतरच्या वर्षभरात 16 मासिक श्राद्ध. या वर्षा सर्वांसाठी एक पर्याय असा आहे की सर्व श्राद्धे 11व्या दिवशी एकत्र करता येतात. ही श्राद्ध केल्यावर मृताचा प्रेतभाग जाऊन तो पितरांच्या समवेत पंक्तीत
बसू शकतो. कुणी अपघाती परदेशी मेला, पाण्यात वाहून मेला, हिस्र जनावराने खाल्ला, अगर सर्पदोषाने मेला तर त्याचे सर्व श्राद्ध विधी करावे. शिवाय 12 पंचम्यांना नागपूजन करावे, नारायण बळीचा विधी करावा. भाग 129 सपिंडीकरण विधी. सपिंडीकरण विधी केल्यामुळे मृतात्मा प्रेत या योनीमधून सुटून पितृवर्गात दाखल होतो. तोपर्यंत सुतक संपत नाही. सुतकाचा काळ वेगवेगळा असतो. असा की ब्राह्मण 10 दिवस, क्षत्रिय 12, वैश्य 15, इतरांसाठी 1 महिना याप्रमाणे होय. सपिंड गोत्र बांधवांसाठी 10 दिवस, इतर दूरच्यांसाठी 3 रात्र, याहून दूरच्या बांधवांसाठी प्रेत जाळण्यानंतर स्नान करीपर्यंत. एकाचे सुत्तक असताना जर 6 दिवसात दुसरा मेला तर दोघांचे सुत्तक एकत्र 10 दिवसपर्यंत असे जाणावे. पण शास्त्राचा असा एकही निर्णय नाही की कलियुगात सुतक सोहेर ह्या दोन्हींचा काळ सर्वच वर्णासाठी 10 दिवसाचा ग्राह्य. आणखी एक शास्त्र मत असे आहे की 12व्या दिवशी 45व्या दिवशी 6 महिन्यांनी अगर वर्ष पूर्ण झाल्यावर सपिंडीकरण करता येते. तथापि श्रीहरी असे म्हणतात की सपिंडी 12व्या दिवशीच करावी. याचे कारण असे की जोपर्यंत सपिंडीकरण होत नाही तोपर्यंत सुतक संपत नाही. घरात शुभ कार्य करता येत नाही, त्यामुळे कर्मलोप होतो, घर दूषित होते. जेथे मृत्यू झाला ती जागा सारावून सर्व साहित्य मांडून वसु, आदित्य, रुद्र, मृतात्मा यांना एक एक असे 4 पिंड द्यावे. सर्व उपचारांनी पूजन करून 4थ्या पिंडाचे 3 महक करावे. त्या आधीच्या 3 पिंडात मिसळावी. एवढे झाले की अतिथी ब्राह्मण वगैरेंना भोजन द्यावे. नंतर ब्राह्मणाची पाद्यपूजा करून दाणे द्यावी. मग 12 ब्राह्मणांना दक्षिणेसहित भोजन द्यावे. तसाच प्रत्येकाला अन्नाने पाण्याने भरलेला 1 घडा द्यावा. शेवटचा विधी म्हणजे क्रियाकर्म करणारा ब्राह्मण असला तर त्याने जलस्पर्श करावा. क्षत्रिय असल्यास शस्त्र स्पर्श, वैश्य असल्यास चाबूक, सर्वनी लाकडी सोट्याला स्पर्श करावा. अंगावरील कपडे काढून टाकावे. दुसरी पांढरी वस्त्र नेसावी. शय्यादान विधी करावा. त्यासाठी सागवाणी शिसवी लाकडाचा पलंग बनवावा. पलंग पोस, उषा, मच्छरदाणी, चादरी अशा साहित्याने सजवावा. त्यावर छत्र, दिवठाण, पंखा, तांब्या भांड, आसन, वाट्या, आरसा, आरामदायक वस्तू ठेवाव्या. सौंदर्य, प्रसादने सौभाग्यालंकार ठेवावे. लक्ष्मीनारायणाची मूर्ती ठेवावी. नंतर समोर एका ब्राह्मण जोडप्याला बसवून मंत्रपूर्वक तो दान करावा. जो जर आर्थिक सुबत्ता असेल तर सामान असेल ते घरही दान करावे. हो बघा आता तुम्हाला पटतं का हे सर्व? शय्यादानाचे पुण्य तीर्थापेक्षा जास्त. एवढा विधी पार पडला की नंतर 13 पददाने द्यावी. त्यामध्ये काय काय पददानामध्ये? छत्री, जोडे, कपडे, अंगठी, कमंडलू, आसन, पंचपात्र, काठी, तांब्याचे ताम्हण, शिदा, जेवण, तूप, जानवी अशा 6 वस्तू. त्याची जेवढी कुवत त्याप्रमाणे द्यावे. या पददानामुळे यमनगरीपर्यंतचा प्रवास अत्यंत सुखवहा होतो. प्रत्येक वस्तूमागे अर्थ दडलाय. उदाहरणार्थ काठी, जर रस्त्यात काटे कुठे काय असले तर काठी घेऊन आपला आत्मा जाऊ शकतो. आता मासिक, पाक्षिक, वार्षिक श्राद्ध कोणत्या तिथीस करावं बरं? मृत्यूची तिथी पौर्णिमा असली तर श्राद्ध करता रिक्ता चतुर्थी घ्यावी. चतुर्थीचा मृत्यू असला तर श्राद्ध रिक्ता नवमीला करावी. नवमीचा मृत्यू असला तर रिक्ता 14 म्हणजे चतुर्दशी तिथी घ्यावी. निधनाला 1 वर्ष पूर्ण होण्याआधी अधिक महिना येत असला प्रथम वर्ष श्राद्ध 13व्या महिन्यात करावे. गया श्राद्ध करायचं असेल तर ते तीर्थ श्राद्ध प्रथम वर्ष श्राद्धानंतर करावे. गया श्राद्ध केल्याने 7 गोत्रांचा 101 पिढ्यातील एकूण 1 पूर्वजांचा उद्धार होतो. म्हणून एकदा तरी पितृंचा श्राद्ध विधी गया येथे जाऊन करावा. भाग 130 यमधर्माची राजनिधानी. गरुडाने विचारांवरून भगवान पुढे सांगता, हे पक्षीराजा, ती यमाची राजधानी सर्वसाधारण लोकांना फार दुर्लभ. नारद वगैरे मुनींनाही तो अगम्य असून फार मोठे पुण्यगाठीशी तरच तेथे शिरकाव होतो. तिचे नाव वैवस्वत असून दक्षिण नैऋत्य दिशांच्या मधोमधी. ती वज्रापासून बनलेली असून अभेद होय. ती 84 असून 1000 चौरस योजने एवढे तिचे क्षेत्रफळ. तिला 4 दिशांकडून 4 दरवाजे, त्याचप्रमाणे मोठे तटबंदी. ती मध्ये 25 योजने लांबी रुंदीचे, 10 योजने उंचीचे चित्रगुप्ताचे निवासस्थान. ते अत्यंत मनोहर असून त्यामध्ये राहून चित्रगुप्त सर्व जीवांच्या कर्माची, आयुष्याची नोंद ठेवतो. त्याच्या 8 दिशांना अनुक्रमे पूर्वेपासून ईशान्येपर्यंत रोगांचा निवास असतो. ते असे
ज्वर, शूलरोग, विस्फोटक, चर्मरोग, काळपाशम, अजीर्ण, अरुची, क्षय, पंडुरोग, मस्तकशूळ, अतिसार इतर हजारोग. या महालाच्या पुढे 20 योजनावर यमधर्माचा महाल. तो तेजस्वी लखलखीत असून त्याची लांबी औरत चौरस 200 योजना एवढी, उंची 50 योजने, त्याला रत्नजडीत हजारो काम, अनेक दालने. धर्मराजाच्या दरबाराची लांबी रुंदी 100 योजने. तिथले वातावरण कायम सुखावं असून सुखमय रोगराईच्या तहान, भूक, वृद्धत्व या गोष्टी. त्या दरबाराचे सभासद तपस्वी, व्रती, सत्यवचनी, योगी, सैन्यासी असे. 10 योजने एवढ्या मोठ्या सिंहासनावर यमधर्म बसतो. तो नीलवर्ण असून त्या दरबारात गंधर्व, अप्सरा, मृत्यूदेह, काळ, पुरुष, कृतांत, चित्रगुप्त, अनेक योद्धे नित्य सज्ज असतात. साकारी, निराकारी, पितर, ऋषिमुनी असे यमाचे सल्लागार. याच्या खेरी चंद्र वंशीय, सूर्यवंशीय पुण्यवंत राजे त्या दरबारातील मानकरी. ते उत्तमपैकी धर्माचे मर्म जाणणारे असल्यामुळे यम त्यांच्याबरोबर नित्य सल्ला मसलत करतो. असा हा दिव्य दरबार जे महापापी दक्षिणेच्या मार्गावरून आपले जातात त्यांना दिसत नाही. तो दक्षिणेचा मार्ग सांगून झालेला आता इतर मार्गाविषयी ऐका बरं. काय तुम्ही ऐकता ना सर्व? पूर्वेकडचा जो मार्ग त्यावरून ब्रह्मर्षी, राजश्री, अप्सरा, गंधर्व, सिद्ध, विद्याधर, मोठे नागराज, शिवांचे भक्त, समाजसेवक, दानशूर, धार्मिक आचरण वगैरे असणारे असे अनेक जण येत जात असतात. उत्तरेकडून मागच्या मार्गावरून वेदोपासक, दुर्गा, सूर्य यांचे भक्त, तीर्थयात्री, विरगती मिळालेले योद्धे, व्रताचरणी, धर्मासाठी, ब्राह्मणासाठी, धन्यासाठी, देवळासाठी प्राण वेचणारे लोक, योगी ये जा करतात. तिसऱ्या पश्चिमेकडच्या मार्गावरून येणाऱ्या लोकांमध्ये आत्मनिष्ठ योगी, शास्त्राचे चिंतक, श्री विष्णूचे उपासक, गायत्रीचे भक्त, एक पत्नी व्रती, अग्निहोत्री, वेदोपासक, ब्रह्मचारी, वानप्रस्थी, तपस्वी, संन्यासी, समदर्शी, 3 प्रकारचे ऋणे फेडणारे पितृभक्त, वाचारशील असे लोक असतात. ते येतात तेव्हा येम उठून त्याचे स्वागत करतो. त्यावेळी तो चतुर्भुज असे दिव्य रूप धारण करतो. तो त्यांच्याशी मित्रवत वाचतो. दरबारातील सर्व सभासदांशी त्यांचा परिचय करून देतो. सांगतो की आता या पुण्यात्मा इथून पुढे ब्रह्मलोकात जाणार, तरी आपण सर्वजण याला सन्मानपूर्वक निरोप देऊया. काही जण मात्र यमाच्या दरबारी राहण्याचं पसंत करतात. तेथे कल्पांतापर्यंत सुख उपभोगवून पुढच्या कल्पात मानवाच्या जन्मास येतात. तेव्हा ते ज्ञानी, वैभव संपन्न, व्यंग स्वरूप सुंदर असे असतात. भाग 131. पुण्यवंतांचा पुनर्जन्म आणि मानवी देहाची रचना. भगवान पुढे सांगतात, गरुडा, मी तुला त्या पुण्यवाहन देहाचा पुनर्जन्म, मानवी शरीरा अंतर्गत रचना सांगणार. कारण या देहाद्वारेच अंतिम साध्य साधता येते. ते पती पत्नी, सात्विक आचारविचारांचे तसेच पवित्र गोत्रातले वैभव संपन्न असता अशांच्या मिलनातून पुण्यवान जीव स्त्रियांच्या गर्भाशयात प्रवेश करता आणि 3ऱ्या-4थ्या महिन्यापासून तेथे सर्व संस्कार करण्यात येतात. विशेष ते करून ऋतीप्राप्तीपासून 14व्या रात्रीच्या समागमातून लोकोत्तर पुरुषाचा स्त्रीचा जन्म होतो. असा योग फार दुर्लभ. जेव्हा असा पुण्यात्मा जन्मास येतो तेव्हा ग्रह शुभ नक्षत्रात उच्च राशीत परस्परांच्या शुभ संबंधात असतात. तो पज तत्व विलक्षण बुद्धिमान असतो. उत्तम निरोगी शरीर, माय बापाचे छत्र, सज्जनांचा सहवास, उत्तम गुरुजनांची कृपा, गोष्टींचा लाभ त्याला सहजासहजी असतो. तारुण्य असताना धनदौलत, उत्तमोत्तम स्त्रिया, जीवलगमित्रांच्या नाहीसे प्राप्ती होते. तेव्हा तो सरळ हाताने दानधर्म करतो, तीर्थयात्रा करतो, उद्योगधंदा यशस्वीपणे करतो. अशा तऱ्हेने प्रपंचात सर्व भोग भोगून तृप्त झाल्यानंतर उत्तर काळात तो आत्मकल्याण साधण्यासाठी ब्रह्मचिंतन करू लागतो. स्थूल शरीर हे पंचभूतात्मक असते. ती भूते म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. योगी लोकांच्या मताप्रमाणे कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय, मन, अहंकार, बुद्धी, चित्त मिळून हा देह बनतो. मुख्य अशा 10 नाड्या, वायू 10 प्रकारचा, ज्ञानेंद्रियाच्या, कर्मेंद्रियाच्या निर्णया देवता, देहाला कान, नाक, डोळे, जीभ, दात, नाभी, नख, गुद, जनेंद्रिय, नसा, कातडी, अंगावरची केस असे 12 छिद्र असून त्यातून मळाचा निचरा होतो. अशी स्थूल शरीराची रचना.
त्या स्थूल देहाचा सूक्ष्म देहाचा आधार ब्रह्मांडात जेवढ्या म्हणून गोष्टी तत्वे गुण ते सर्वच्या सर्व सूक्ष्म शरीरात बीज रूपाने होय. म्हणून संपूर्ण विश्वाचे ध्यान आपल्या सूक्ष्म देहातच करायचे. त्याचा प्रकार सुद्धा ऐक. प्रथम भल्या पाठे उठावे, बद्ध पद्मासन घालून बसावे, 6 चक्रांचे चिंतन करावे. गुरुपदेशानुसार अजपा जप करावा. 6 चक्रांची नावं: मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्ध, आज्ञा. त्याचे स्थान अनुक्रम लिंग, बेंबी, हृदय, कंठ, भुवया, मधोमध, ब्रह्मरद्र म्हणजे टाळवरील छिद्र. या 6ही चक्रांना 4, 6, 10, 12, 16, 2 व हजारो पाकळ्या. त्यांच्या देवता गणेश, ब्रह्मा, विष्णू, शिवात्मा, जीवात्मा, परब्रह्मरूप. श्वासोश्वासाद्वारे 24 तासात 21,600 एवढा जप होत असतो. त्यापैकी 600 गणेशाला, 6,000 ब्रह्माला, 6,000 विष्णूला, 6,000 शिवाला, 1,000 जीवाला, 1,000 गुरुला, 1,000 चिदात्म्याला असं अर्पण करावं. हे सर्व गुरुच्या मार्गदर्शनाप्रमाणे तांतोतांत करायचे असते. परंतु सर्वसाधारण मानवाने सहज सोपा असा माझ्या भक्तीचा मार्ग अवलंबावा. दोन्ही मार्गापासून फळ एकच आहे. भाग 132. मोक्ष कशामुळे मिळेल? गरुडाने शेवटी सांगितले की जन्म मरण असा पुन्हा जन्म मरण पुन्हा जन्म असा अखंड चाललेल्या चक्रातून सुटका होऊ शकेल असा उपाय सांगा. तेव्हा भगवंत म्हणाले, ऐका तर मग तुम्ही पण ऐका बरं का. जो सर्वश्रेष्ठ देव तो ब्रह्मस्वरूप, अखंड, एक रस, मंगलकारी, सर्वज्ञ, सर्वकर्ता, सर्वांचा ईश्वर, पवित्र, एकमेव त्याच्यासारखा तोच ज्योतिर्मय, स्वयंप्रकाशी, अनादी, अनंत, अविकारी, तोच सर्वांचा शेवट. जीव हा त्याचाच अंश असून मायेच्या प्रभावाने अनादी अशा कर्माच्या तडाख्यात सापडतो, देहधारी बनतो. नंतर सत्कर्म दुष्कर्म यांचा परिणाम म्हणून तो वारंवार 4 प्रकारचे दरीत सोडित असतो. अशा प्रकारे जन्ममरणाचे राहडगाडगे फिरत असते. त्यातून सुटका होण्यासाठी शुद्ध ज्ञान तत्व साक्षात्कार हा एकमेव मार्ग असून ते ज्ञान फक्त मानवाच्या जन्मात मिळवता येते. असा मानवाचा दुर्मिळ देह माझा फार मोठ्या पुण्याने मिळतो. देहाविना पुरुषार्थ कदापि शक्य नसतो. म्हणून जर प्रयत्नाने देहाचे रक्षण केले पाहिजे. गाय, घरदार, गाव, जमीन, जुमला, धन दौलत, आप्त हे पुन्हा पुन्हा मिळू शकतात. परंतु एकदा मिळालेला नामरूपात्म देह मात्र पुन्हा कधीच मिळत नाही. देह जर सुस्थितीत असला तरच धर्माचरण होऊ शकेल. त्या धर्माचरणामुळे ज्ञान होईल. ज्ञानामुळे ध्यान साधेल. ध्यान करीत राहिल्याने प्रपंच करीत असताना मोक्षाची प्राप्ती होईल. नाही तर वृद्धावस्था, रोग, क्षणाक्षणाला निघून जाणारा काळ, प्रपंचातील सुखदुःखे यांचा परिणाम म्हणून खरे कर्तव्य ते आत्मकल्याण साधणे हेच राहून जाते. मोठ्या पुण्याने मिळालेले आयुष्य निष्फळ होते. म्हणून जे हित साधावायचे ते आत्ताच अगदी या क्षणापासून हित साधण्याचा प्रयत्न करावा. तुम्ही आम्ही सगळे येथे बसलेले, येथे ऐकणारे साधनांचा प्रयत्न केला पाहिजे. अन्यथा आहार, निद्रा, भयमंत्रण, संभोग या वृत्ती किड्यापासून ते ब्रह्मदेवापर्यंत सारख्याच असतात. म्हणून नेहमी निसंग असावे. ते शक्य नसेल तर मग निदान संत महात्म्यांची संगत धरावी. अनेक लोक आपल्या वर्णाचे आचार चोख पाळतात. आश्रमाची कर्तव्ये नेकीने पार पाडतात. बरेच जण कर्मकांडी असता. पुष्कळ जण व्रत वैकल्य यात मग्न असता. अनेक जण स्वतः अज्ञानी असूनही यज्ञ याग करून लोकांना भुलवितात. प्रसिद्धीच्या मागे असता. तपास देहदेंड सर्व काही किती लोक करता. पण हे सगळेजण माझ्या मायेने मोहित झालेले आहेत. अरे गरुडा, देहाचे हाल केल्याने मुक्ती मिळत नाही. कुणी दिगंबरना आगळे फिरता. आणखी पुन्हा सांगता की आम्हाला नगर अरण्य सारखेच होय. अशी तर जनावरे सुद्धा फिरतात. ती विरक्त असतं काय हो? अंगाला राख माती फसल्यामुळे जर मुक्ती मिळत असती तर उकिरड्यावर लोळणारे कुत्रे मुक्त झाले असते. गवतपाला खाऊन पाणी पिऊन भटकत राहून मोक्ष मिळत असता. हरणे, शिळ्या, बोकड तपस्वी ठरतील काय? गंगा वगैरे पवित्र नद्यात मासे बेडूक सतत वावरता म्हणून ते योगी होता का? तेव्हा हे लक्षात घ्या की वर्णाश्रम धर्म त्यातील कर्तव्य फक्त मनाला संतोष देऊ शकता. यापेक्षा अधिक काही मिळत नाही हो.
मुक्ती हवी असेल त्यासाठी परमतत्वाचे ज्ञान हेच हवे. कारण काय, वेद पुराणे शास्त्रे वाचून तर्क करणारे, मंत्र तंत्राचे ज्ञान असणारे पण आत्मज्ञानाचा अनुभव नसणारे असे सर्व लोक जे बोलतात की कावळ्यांची काव काव असे समजा. त्यांना खऱ्या मार्गाचा प्रत्यक्ष अनुभव नसतो, पण ब्रह्मज्ञानाच्या गप्पा मात्र मोठ्या पेटीत एटीत मारतात. आत्मानुभव शास्त्राचे वाचन करून मिळत नसतो. अगदी कल्पांतापर्यंत प्रयत्न केले तरी सुद्धा, म्हणून हजारो शास्त्रे धुंडाळत न बसता कर्मकांडाचे स्तोम न माजवता त्यातील सार ओळखावे, ज्ञान प्राप्त करून घ्यावे. ते ज्ञान फक्त तत्वज्ञानी आत्मसाक्षात्कारी गुरुच्या वाणीतून मिळते, इतर कोणत्याही मार्गाने नाही. म्हणून ते विलक्षण तत्व जाणायचे असेल तर गुरुला शरण जाण्याशिवाय अन्य मार्ग नाही. असा अनुभव मिळाला की अंतकाळ ओळखून पवित्र क्षत्री स्नान करून ओंकाराचा जप करीत असणार बसावे, तत्वचिंतन करावे. असे केल्याने मोक्ष मिळतो. म्हणूनच आपण ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय रोज 108 वेळा माळ जपली पाहिजे. सत्कर्म केले पाहिजे. लोक स्वर्गात जाता, दुष्कृत्य करणारे नरकात जाता. पशुपक्षी तर प्राणी वारंवार जन्मतात, मरतात. गरुडा हे सर्व शास्त्राचे सार मी तुला 16 अध्यायातून निवेदन केले.